नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओत आपण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडनं जी रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनिअरिंग पदांची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय. मित्रांनो, रेल्वेमधनं ही भरती मागच्या 4 वर्षानंतर पहिल्यांदा निघालेली आहे. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर रेल्वेचं करिक्युलम आपल्याजवळ आलेलं आहे. त्याच्यामध्ये विविध पदांविषयी माहिती आहे. तर आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया. या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होत आहे 30 जुलै 2024 आणि तुमची अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे 29 ऑगस्ट 2024 तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्या काय पोस्ट आहे त्या पहिल्यांदा पाहून घेऊया. त्यामध्ये पहिली जी पोस्ट असणार आहे ती असणार आहे केमिकल सुपरवायझर, त्याचबरोबर रिसर्च अँड मेटलर्जिकल सुपरवायझर आणि रिसर्च अशा पोस्टसाठीची भरती होईल. पे स्केल असणार आहे मित्रांनो 24,900 रुपये. 18 ते 38 वर्षातील उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती असणार आहे ज्युनियर इंजिनियर, डिपोट मटेरियल आणि सुपरिटेंडंट अँड केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट. ही जी पोस्ट आहे यासाठी 35,400 रुपये पे स्केल आहे. 36 वर्षातील एज लिमिटवाले विद्यार्थी अप्लाय करू शकतात. 7,934 जागा या ठिकाणी आहेत. तर ज्युनियर इंजिनियर पदासाठीची जागा जास्त आहेत. टोटल जागा आहेत 7,951 जागा आहेत. ओके, तर नक्कीच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ओके, झोनलनुसार अप्लाय करायचं आहे. झोननुसार तुम्हाला जागा पाहिजेत. ह्या PDF च्या सगळ्यात शेवटी त्या जागा दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, खाली येऊया, महत्त्वाची माहिती आपण घेऊया. जी महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मी हायलाईट केलेले आहेत. तर या ठिकाणी बाकीची माहिती घेऊ शकता तुम्ही. ओके, एज लिमिट तर आपण पाहिलं मित्रांनो 18 ते 36 वर्षापर्यंत आहे. ओके, SC ST वाले जर असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट मिळेल. OBC वाल्यांना या ठिकाणी 3 वर्षाची एजमध्ये सूट मिळणार आहे. त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर जर आपण पाहिलं तर परीक्षा फी असणार आहे. ओपनवाल्यांसाठी 500 रुपये परीक्षा फी आहे. ओपन, OBC आणि EWS वाल्यांसाठी 500 रुपये फी आहे. आता या 500 रुपयामधले जर तुम्ही पहिली परीक्षा देताय, CBT 1 देताय, तर त्याच्यातले 400 रुपये तुम्हाला रिफंड मिळून जातील. त्यानंतर जर तुम्ही EBC इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस SC ST असाल तर तुम्हाला 250 रुपये फी आहे आणि पहिली CBT दिल्यानंतर सगळे पैसे तुम्हाला परत मिळतील. ओके, अकाउंटमध्ये. त्यानंतर खाली येऊया. आता मित्रांनो, EBC आणि EWS दोन अलग अलग प्रकार आहेत. तर EBC म्हणजे इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस, ज्यांचं उत्पन्न 50,000च्या कमी आहे असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तुम्हाला फक्त परीक्षेच्या फीमध्ये सूट दिली जाईल. ओके, जागांमध्ये सूट नाही आहे. त्यानंतर EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, ज्याला की 10% आरक्षण आहे. ओके, ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, 5 एकरपेक्षा कमी शेती आहे, अशा विद्यार्थ्यांक EWS सर्टिफिकेट असतं. तुम्हाला 10% आरक्षण जागामध्ये असेल, परीक्षा फीमध्ये आरक्षण नाही आहे. तर खाली येऊया. खाली आल्यानंतर बाकीचे पॉईंट्स पाहूया. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मित्रांनो, रिक्रुटमेंट प्रोसेस कशी होणार. सिलेक्शन प्रोसेसमध्ये 4 स्टेजमधून तुम्हाला जायचं आहे. पहिली स्टेज असणार आहे CBT 1, सेकंड स्टेज असणार आहे CBT 2, त्यानंतर थर्ड स्टेज असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर होईल तुमचं मेडिकल एक्झामिनेशन. अशा 4 स्टेजमध्ये तुम्हाला जावे लागेल. फर्स्ट CBT मध्ये जर आपण पाहिलं तर तुमचे 100 प्रश्न असतील, 90 मिनिटाचा कालावधी असेल. तर सेक्शन जर आपण पाहिलं तर मॅथमॅटिक्सचे 30 प्रश्न असणार आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगचे 25 प्रश्न आहे, जनरल अवेअरनेसचे 15 प्रश्न आहेत आणि जनरल सायन्सचे 30 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येतील. टोटल 90 मिनिटाचा कालावधी तुमच्याजवळ असणार आहे. ओके, त्यानंतर खाली येऊया. CBT 2 जर आपण पाहिलं तर एका जागेसाठी 15 जण बोलवले जातील. CBT 2 साठी 120 मिनिटाचा कालावधी असेल, 150 प्रश्न तुमच्याजवळ असतील. तर टेक्निकल पेपर तुमचा पण या ठिकाणी होणार आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जनरल अवेअरनेस असणार आहे 15 प्रश्न 15 मार्क, फिजिक्स केमिस्ट्रीसाठी 15 प्रश्न 15 मार्क, बेसिक कम्प्युटर ॲप्लिकेशनसाठी 10 प्रश्न 10 मार्क, बेसिक्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड पॉल्युशनसाठी 10 प्रश्न 10 मार्क आणि टेक्निकल ॲबिलिटी. आता तुमचा जो ट्रेड आहे त्या अकॉर्डिंग त्या ट्रेडला 100 प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि 100 मार्क त्या ठिकाणी असतील. त्यानंतर व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर तुम्ही यूज करू शकता. आता कोण या ठिकाणी अप्लाय करू शकतं तर मित्रांनो, मेकॅनिकलवाले अप्लाय करू शकतात. ऑलमोस्ट सगळेच इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस अप्लाय करू शकतात. इलेक्ट्रिकल असेल, कम्प्युटर असेल, इन्स्ट्रुमेंटेशन, ENTC, सिव्हिल. ओके, सगळे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, त्याचबरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मशीन इंजिनिअरिंग, त्यानंतर अजून कोणतं राहिले इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल, कम्प्युटर सायन्स, IT वाले, त्यानंतर BSc वाले पण अप्लाय करू शकतात. हे लक्षात ठेवायचे. ओके, BSc केमिस्ट्री अँड फिजिक्सवाला ग्रुप या ठिकाणी अप्लाय करू शकतो. तर खाली येऊया. खाली आल्यानंतर बाकीचे पॉईंट्स पाहूया मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला RRB चूज करायची आणि स्पेसिकली एखाद्याच RRB फॉर्म भरायचा. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही
मुंबई RRBसाठी या ठिकाणी फॉर्म भरा. जर तुम्हाला जागा पाहिजे असेल तर रेल्वेच्या विविध डिपार्टमेंटमध्ये या जागा असतात. ह्या PDF सगळ्यात शेवटी त्या जागा मेन्शन आहे. इंजिनिअरिंगचा जो काही सिलेबस आहे 100 मार्काच्या प्रश्नासाठी तो पण या ठिकाणी मेन्शन आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सगळ्यात खाली जागा मेन्शन आहे, RRB वाईज जागा आहे, तर तुम्ही जागा पहा आणि तुम्हाला ज्या जागेसाठी अप्लाय करायचं आहे त्याच जागेसाठी या ठिकाणी अप्लाय करा. ओके. तर व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर तुम्ही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.